पेन्शन योजनेबाबत विधानसभेमध्ये चर्चा झाली। यामध्ये आमदार संजय केळकर, काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, आमदार आशिष शेलार यांनी या योजनेवरनं प्रश्न उपस्थित केले। अर्थमंत्री अजित पवार यांनी यावरनं उत्तर दिलंय। सरकार याबाबत सकारात्मक आहे। 3 लोकांची कमिटी नेमली होती। महायुतीचे सरकार अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वाऱ्यावरती सोडणार नाही, त्यांना न्याय देणारे हे सरकार आहे, असं अजित पवार यांनी यावेळी म्हटलं। नोव्हेंबर 2000 पूर्वी जाहिरात निघालेल्या व त्यानंतर शासनात सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचारी जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याच्या संदर्भातलं त्याला होय असं उत्तर आपण दिलंय। होय दिलं याचा अर्थ तुम्ही निर्णय घेतलेला आहे। अंमलबजावणी कधीपासून करणार, निवृत्ती वेतन कधीपासून देणार, हा स्पष्टपणे त्यामध्ये रिटायरमेंट नंतर आम्हाला एक चांगली रक्कम त्या ठिकाणी मिळावी आणि मंत्री महोदय म्हणाले 10-14ची रक्कम मोठी होईल। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न स्पेसिफिक असा आहे की जिल्हा परिषद शाळांच्या विषयामध्ये प्रस्ताव मंत्री महोदय म्हणाले आलाय, त्याचा अभ्यास केलाय, त्याच्यावर काही क्वेरी काढल्या आहेत। मंत्री महोदय उत्तर देऊ शकतात का की किती कालमर्यादेमध्ये जिल्हा परिषदेतल्या शाळांचा 2 महिने, 6 महिने, 3 महिने हा प्रयत्न सरकार करेल, म्हणजे त्या ठिकाणच्या आमच्या कर्मचाऱ्यांना, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याची शाश्वती मिळेल। मधल्या काळामध्ये देश पातळीवर हा निर्णय झालेला होता। त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये हे पण आमच्या बरोबर होते, त्यांनी पण त्याला मान्यता दिली होती। सिनियर मंत्री होते बाळासाहेब थोरात साहेब, कारण हा निर्णय झाला त्यावेळेस ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय विलासराव देशमुख साहेब होते। डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जे अर्थतज्ञ म्हणून ओळखले जातात, ज्यांना ह्याच्या संदर्भातला गाढा अभ्यास आहे, त्यांनी सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे पुढे असंच चालू जर ठेवलं तर पुढे कधीतरी परिस्थिती अशी निर्माण होईल की त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांना फक्त पगार आणि पेन्शन एवढंच द्यावं लागेल, बाकी काही देता येणार नाही।